नमस्कार बालमित्रांनो. आपल्याला जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा, चिकाटी, जिद्द या गोष्टींची आवश्यकता असते. जर हे गुण आपल्यामध्ये असतील तर अशक्य वाटणारी गोष्टही आपण सहज शक्य करू शकतो. आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील अशीच एक गोष्ट शिकणार आहोत, ज्यामध्ये एका आदिवासी मुलीच्या प्रगतीची ओळख होते आणि परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असते हे आपल्या लक्षात येते. चला तर मग ही आदिवासी मुलगी कोण आणि तिने काय केले हे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठातून आपण समजून घेऊया. मुलांनो, आजही आपल्या भारतात डोंगर दऱ्यांनी वेढलेले अनेक आदिवासी पाडे आहेत. उदाहरणार्थ पावरा, ठाकर, वारली, कातकरी इत्यादी आदिवासी जमाती पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वस्ती करताना दिसतात. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. हा भाग अगदी दुर्गम म्हणजे तिथपर्यंत जाणे अगदी कठीण. तेथील रस्ते म्हणजे केवळ मातीच माती. तिथे रोज पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणं म्हणजे एक दिव्य असतं. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, जिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत. कविताचा जन्म 5 मे 1985 झाला. वडील रामदास आणि आई सुमित्रा यांच्यासोबत अनेक कष्टप्रद अनुभव घेत कविता जीवन जगत होती. खरं तर कविताच्या आईवडिलांना तिचे वेगळेपण कधी जाणवले नाही, पण अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या शब्दांनी कविताला मात्र नेहमीच दिलासा मिळाला. मुलांनो, कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या आदिवासी पाड्यावर जन्मलेली कविता राऊत. अनेक कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले होते. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि कविताला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याची तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. मुलांनो, हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते. तसेच कविताच्या बाबतीतही झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पण नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविताला करावी लागत होती. कविताची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण आता ती राहणार कुठे, हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःची एक मुलगी आणि एक मुलगा असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. कविताच्या यशामुळे सावरपाडा या भागाला एक नवी ओळख मिळाली. कविताच्या नावावर एकावर एक विक्रम झळकू लागले. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच
हर्सूल आणि सावरपाडा येथे दिवाळी साजरी झाली होती. गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक खूप मोठी झाली आहे हे तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर तिला वेगळं समाधान वाटतं. दिवसभरात जे जे झालं ते सर्व ती आईला सांगते, पण स्वतःच्या त्रासाबद्दल मात्र ती तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील असे तिला वाटते. कविता स्वतः खूप हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात मात्र काहीही फरक पडलेला नाही. ती तिच्या यशाचे सर्व श्रेय प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देते. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती स्वतः खूप मेहनती आहे. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे आणि ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. मुलांनो, कविताचे जीवन अनुभवताना तुमच्याही लक्षात आले असेल की जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, मेहनत करतो, चिकाटी आणि जिद्द बाळगतो, तेव्हा आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो.